भारतातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी रिमझिम पावसात ही शनिवारी गर्दी। भारतातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी रिमझिम पावसात ही शनिवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आपण पाहतोय रिमझिम पाऊस पंढरपूरमध्ये सुरू आहे। या रिमझिम पावसात सुद्धा भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी मंदिराकडे जाताना दिसतात। त्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। TV1 मराठीच्या प्रतिनिधीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया। Meter fly. It's a meter fly right there. I can. हाँ नमस्कार, मी व्यंकटेश अवकाळे, नामदेव पायरी समोर। आता मे महिना असल्यामुळे गर्दीचं सीझन चालू आहे, त्यामध्ये पावसाचा पण थैमान जोरदार चालू आहे, तरी पण गर्दी पांडुरंगाला भरपूर आहे। विठ्ठल मंदिराजवळ गर्दी भरपूर असल्यामुळे
प्रसाद दुकान वगैरे आहे गिऱ्हाईक चालू आहे. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं? आमचं इथं 20 वर्षापासून दुकान आहे. हां. 25 वर्ष झाली. कुठल्या महिन्यात गर्दी जास्त असते? हे महिना सुट्टीचा दिवस असतो. नंतर आता आषाढी पालखी निघाली गर्दी चालू होती. श्रावण महिना गर्दी असते. श्रावण झाल्यानंतर भाद्रपदमध्ये थोडी गर्दी कमी असते. वारीच्या वेळेला 24 तास दुकान गुंडगी यात्रा असते. 24 तास दुकान उघड असते. 24 तास दुकान उघडं असते. कसं मॅनेज करताय सगळं? हे आमचे पाळे असतात. थोडं एखादी बसायचं थोडं नंतर काही गिऱ्हाईक आणि पेढे वगैरे कुठं बनवताय? वगैरे आम्ही स्वतः बनवताय? हां. आता कसे किलो आहेत पेढे? पेढे आपण 400 रुपये किलो. किलो आहेत. बरं. चांगला कंदी पेढा. कंदी पेढा. ओके ओके. हां. सांगा एक हार बीर कुठं आणताय काय? हार आम्ही गावात फुलं घेऊन बनवून मजुरीने बनवून देतो आणि येता येतो. किती वर्षापासून काम करताय? 45 वर्ष आहे. होय. कुठल्या महिन्यात गर्दी असते जास्त? आषाढ श्रावण हां. दररोज व्यापार होतोय? भरपूर. पावसाळ्याच्या दिवसात कसं होतं? पावसाळ्यात थंड असतं. बरं. गुलाब फुलं कुठून आणताय? बाजारातून. आणि तुळशी हार कृषी बाजारात मिळते. आणताय. समाधान आहे तुम्ही? समाधान. बरं. Press the bell icon on the YouTube and never miss another update.